नमस्ते. माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या किमान 10 पैकी 6 वयस्कर मंडळी तक्रार घेऊन येतात ती म्हणजे गुडघेदुखी. गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना. तर या वेदना नेमक्या कशा असतात? एकतर सकाळी उठल्या उठल्या गुडघे जाम होतात किंवा आखडतात, इतके की एक पाऊल पुढे टाकणे देखील कठीण होऊन जाते. मग जिना चढ उतार करणे तर दूरच, आणि जमिनीवर बसल्यानंतर उठणे देखील एक शिक्षा होऊन जाते. गुडघ्यांमधून कटकट आवाज येणे, गुडघ्यांना सूज येणे, एक हलकीशी वेदना सतत जाणवत राहणे अशी लक्षणं दिसतात. या गुडघेदुखीमुळे बरेचसे लोक रोजची कामं करणं सोडून देतात, बाहेर जाणं कमी करतात आणि हळूहळू त्यांचं संपूर्ण जीवन एका खोलीपुरतं मर्यादित राहतं. आता आपण समजून घेऊयात की गुडघेदुखी नेमकी का होते. गुडघ्याच्या जॉईंट मध्ये दोन हाडांच्या मध्ये एक गादीसारखा भाग असतो ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो. तर हे कार्टिलेज दोन हाडांना एकमेकांवर आदळू देत नाही, परंतु जसं जसं वय वाढतं किंवा वजन वाढल्यामुळे देखील हे कार्टिलेजचं घर्षण व्हायला सुरुवात होते. त्यालाच मेडिकल भाषेमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हटलं जातं. आणि या कार्टिलेजचं सतत घर्षण झाल्यामुळे हाडं एकमेकांवर आपटतात, आदळतात आणि त्यांची झीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे गुडघ्याला सूज येते आणि या सुजेमुळे भयंकर वेदना त्या ठिकाणी जाणवतात आणि अशा रीतीने गुडघ्यादुखीला सुरुवात होते. मग लोक काय करतात की लगेचच आराम मिळण्यासाठी वेदनाशामक गोळ्या घेतात, परंतु या पेन किलर फक्त तुमच्या वेदनेचा सिग्नल मेंदूला पाठवणे बंद करतात. त्या तुमचे कार्टिलेज ठीक करत नाही किंवा हाडांची झीज देखील भरून निघत नाही. त्यामुळे गोळीची पॉवर संपली की वेदना परत सुरू होतात आणि सतत जर पेन किलर घेतल्या तर ते तुमचे लिव्हर आणि किडनीसाठी चांगलं नाहीये हे मी तुम्हाला सांगण्याची बिलकुल गरज नाही. तर मग यावर योग्य उपचार काय आहेत? तर याचे उत्तर 150 वर्ष जुन्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये दडलेलं आहे. आयुर्वेद केवळ वेदनांना लपवत नाही तर त्याचे रूट कॉज म्हणजे मूळ कारणांवर काम करतं. आयुर्वेदाचा उद्देश 3 गोष्टींवर काम करणं हा आहे. सगळ्यात पहिलं तर जॉईंट किंवा सांध्यांची जी सूज आहे ती नैसर्गिकरित्या कमी करणं. दुसरं म्हणजे सांध्यांच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांना मजबूत बनवणं जेणेकरून सांध्यांवरील दबाव कमी पडेल. आणि तिसरं म्हणजे सांध्यांना त्यांची लवचिकता आणि हालचाल त्यांना परत मिळवून देणं. आयुर्वेदामध्ये यासाठी काही खूपच शक्तिशाली औषधी वनस्पती वर्णन केलेले आहेत. जसे की वज्रवल्ली ही तुमच्या हाडे आणि सांध्यांना मजबूत करण्यासाठी सगळ्यात उत्तम सांगितलेले आहेत. त्यानंतर शलाकी ही तुमच्या सांध्यांना आलेली सूज आणि अकडन नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करते. त्यानंतर बला ही तुमच्या सांध्यांच्या अवतीभोवतीच्या स्नायूंना ताकद देते जेणेकरून तुमचे वजन जॉईंटवर पडणार नाही. त्याचबरोबर अश्वगंधा, हरिद्रा, अद्रक हे तुमचं रक्ताभिसरण वाढवतात आणि वेदना कमी करतात. तर या सर्व आयुर्वेदिक औषधींना योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेणं सोपं नाही. त्यासाठीच मी माझ्या पेशंट्सला रेकमेंड करते बी बेटर ऑर्थो ऊर्जा. हे केवळ एक सप्लिमेंट नाही तर 150 वर्ष जुन्या आयुर्वेदीय तैलपाक विधीने तयार केलेले आहे. यामध्ये 36 निरनिळ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती एकत्र केल्या जातात. त्या तासनतास उकळल्या जातात, म्हणजेच त्यांचा काढा तयार केला जातो आधी, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ते लवकरात लवकर आणि पूर्णपणे शोषलं जाईल. हे एनएबीएल द्वारा टेस्ट केलेला आहे आणि याचा काही साईड इफेक्ट देखील नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेद काही जादू नाही. एका दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. त्यासाठी आधी सांध्यांवरील सूज कमी व्हावी लागते, पेशींना रिपेअर व्हायला वेळ द्यावा लागतो. त्यासाठीच मी सजेस्ट करते की बी बेटर ऑर्थो ऊर्जा कमीत कमी 3 महिने सलग घ्या. दिवसातून 2 वेळा, सकाळी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी. जर तुम्ही किंवा तुमचे आई वडील गुडघेदुखीमुळे त्रस्त असाल तर पेन किलरवर अवलंबून राहू नका. योग्य आयुर्वेदीय उपचार निवडा. बी बेटर ऑर्थो ऊर्जा आजच ट्राय करा आणि ऍक्टिव्ह पेन फ्री जीवन जगा.